नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत नवोदय विद्यालयाचा प्रवेश परीक्षा फॉर्म कसा भरायचा। 6व्या वर्गासाठी नवोदय विद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला हा पात्रता परीक्षा फॉर्म भरावा लागतो। हा फॉर्म कोणते विद्यार्थी भरू शकतात, त्याची पात्रता काय आहे, विद्यालय कुठे आहे ते आपण बघणार आहोत। हा फॉर्म इयत्ता 5वी मध्ये शिकणारे सध्या जे शिकत आहे ते विद्यार्थी भरू शकतात ज्यांची जन्मतारीख 1 मे 2014च्या नंतरची आहे। ठीक आहे। आता फॉर्म भरताना विशेष घ्यायची काळजी, सही, फोटो, नंतर कॅटेगरी सर्टिफिकेट 100 KBच्या आतमध्ये आपल्याला अपलोड करायचे आहे। पूर्ण फॉर्म 3 ते 5 मिनिटांमध्ये सबमिट जर झाला भरून तरच तो फॉर्म सक्सेस होतो, अन्यथा होम पेजवरती रिटर्न येतो। ठीक आहे। तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशी साईट उघडेल। याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काही प्रश्न विचारले जातात की तुम्ही पहिलेच 5वी पास झालेला आहे का, इथं नो करायचं आहे कारण आपण यावर्षी शिकत आहोत। त्यानंतर आपण अगोदर ॲडमिशनसाठी अप्लाय केलं होतं का, नो करायचं आहे। प्रॉस्पेक्ट वाचलेला आहे का, यस करायचं आहे। नंतर आपण 5व्या वर्गात ज्या शाळेमध्ये शिकत आहोत त्या शाळेत जिल्हा आणि 6व्या वर्गाचा जिल्हा सेम आहे का ते यस करायचं आहे। आधार नंबर आहे का, यस करायचं आहे। इथं आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे। ठीक आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला एक आधार OTP येईल। आधार OTP जर आला नाही तर इथं नो करायचं आहे। नो केल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर नेक्स्ट पेज येईल। येथे आपल्याला विद्यार्थ्याच्या पालकाचं एक रहिवासी प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड वगैरे ज्याच्यावरती ॲड्रेस आहे असं एक सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे। आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचं 300 KBच्या आतमध्ये ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे JPEG फॉर्मॅटमध्ये। ठीक आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला विद्यार्थी कोणत्या राज्यामध्ये शिकत आहे येथे सर्वप्रथम प्रश्न विचारला जातो, विद्यार्थी कोणत्या राज्यात शिकत आहे। राज्याचं नाव निवडायचं आहे। नंतर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे 5व्या वर्गामध्ये, त्या जिल्ह्याचं नाव, फॉर एक्झाम्पल आपण इथं बुलढाणा घेऊ। नंतर तो विद्यार्थी कोणत्या तालुक्यामध्ये शिकत आहे 5व्या वर्गामध्ये, तर इथं आपल्याला तालुका घ्यायचा आहे। नंतर त्या ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं नाव इथे टाईप करून टाकायचं आहे। शाळेचं नाव टाईप करून टाकल्यानंतर इथं आपल्याला विचारलं जाते की विद्यार्थ्याचं नाव, पूर्ण नाव त्याचं लिहायचं आहे जसं शाळेमध्ये रजिस्टर आहे तसं। त्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर, जन्मतारीख, विद्यार्थ्याची जन्मतारीख, नंतर ईमेल ID असेल तर ईमेल ID, आईचं नाव, वडिलांचं नाव, पालकांचं नाव, नंतर इथं राष्ट्रीयता इंडियन, पहिचान चिन्ह म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचा आहे आपल्याला। ठीक आहे। लिंग घ्यायचं आहे आपल्याला, जेंडर मेल फिमेल यापैकी निवडायचं आहे। कॅटेगरी निवडायची आपल्याला, कोणत्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहे। ठीक आहे। नंतर इथं आधार कार्डनुसार त्याचा पत्ता टाकायचा आहे। इथं पिनकोड टाकायचा आहे। इथं परीक्षा माध्यम त्याचा मराठी, इंग्लिश, हिंदी कोणतं घ्यायचं आहे ते आपण घेऊ शकतो। ठीक आहे। नंतर इथं धर्म त्याचा हिंदू आहे, बुद्धिझम आहे, नंतर सीख वगैरे जे काही असेल ते आपण इथं टाकू शकतो। ठीक आहे। नंतर इथं त्याचा आधार नंबर ॲटोमॅटिक येऊन जाते। नंतर इथं त्याचा पालकाचं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे आपल्याला। वार्षिक उत्पन्न टाकल्यानंतर इथे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या वर्गाची माहिती आपल्याला भरायची आहे। तो कोणत्या शाळेमध्ये शिकत होता। ठीक आहे। शाळेचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, नंतर गाव निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर आपल्याला इथं त्याचं शाळेची पूर्ण माहिती भरायची। शाळा अर्बन एरियात आहे की रुरल म्हणजे ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे ते निवडायचं आहे आपल्याला इथं। ठीक आहे। नंतर हे आपल्याला स्टार्टिंगला जे प्रश्न विचारले होते तिथे यस नोचं ॲटोमॅटिक या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इथं आपल्याला शेअर करा। इयर ऑफ जॉईनिंग, पासिंग इयर हे आपल्याला मंथ सहित निवडावं लागतं, तसेच वर्ष या आणि महिना। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर त्याच्यानंतर